तर सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण पाठबळ आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत। तपासाबाबत धस यांची प्रत्येक मागणी फडणवीसांनी पूर्ण केली आहे। भाजपचंही धस यांना पूर्ण पाठबळ आहे असं बावनकुळे म्हणतायत। धस मुंडे यांनी एकत्र काम केलं तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो असंही ते म्हणतायत। राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आमचे आमदार सुरेश धस हे ज्या भूमिकेवर आहे त्या भूमिकेला साजेशी आमचा पक्ष आणि माननीय देवेंद्रजींनी त्यांना पूर्ण पाठबळ दिला आहे। संतोष देशमुखाच्या हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीच्या कारवाया सुरेश धसांनी ज्या ज्या इन्क्वायऱ्या मागितल्या सर्व इन्क्वायऱ्या माननीय देवेंद्रजींनी केलेल्या आहेत आणि दिलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण पाठबळ सुरेश धसांच्या मागे उभा आहे की धनंजय मुंडेची भूमिका काही वेगळी आहे सुरेश धसांची, पण काही ठिकाणी मतभेद आहेत। या दोघांचेही काही ठिकाणी मतभेद आहेत आणि त्या मतभेदावर त्यांचं त्या ठिकाणी काम त्या आपल्या लेवलला काम करतायत। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही मध्यस्थी करायची फार गरज नाही आहे। पण मला असं वाटतं की मनभेद असू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।